उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार बीड जिल्ह्यामध्ये एकीकडे वृक्ष संवर्धनाची चळवळ राबवत आहेत, तर दुसरीकडे मात्र बीडच्या जिल्हा कारागृह प्रशासनाने मोठ्या झाडांची कत्तल केल्याचं देखील समोर आलेलं आहे। याबाबतचा आरोप जो आहे तो काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे। याबाबतचा व्हिडिओ देखील त्यांनी समाज माध्यमावरती व्हायरल केलेला आहे। सध्या मी बीड जिल्हा कारागृहाच्या बाहेर उभा आहे आणि आपण पाहू शकतो की हे जिल्हा कारागृह आहे, ज्यामध्ये जवळपास 40 ते 50 वर्षांपूर्वीची जुनी झाडं होती, त्याच झाडांची कत्तल केल्याचा आरोप या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी जो आहे तो केलेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की हे जवळपास एक 30 ते 35 वर्षांपूर्वीचं झाड असेल आणि याच झाडाची या ठिकाणी कत्तल जी आहे ती जिल्हा कारागृह प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। खरं तर हा संवेदनशील भाग असल्यामुळे आतमध्ये याचं चित्रण आपल्याला करता येणार नाहीये, त्यामुळे प्रशासनाकडून आपण माहिती देखील घेतलेली आहे। त्यामुळे जिल्हा कारागृह प्रशासनाच्या माध्यमातून आपली बाजू जी आहे ती देखील सांगण्यात आलेली आहे। ती म्हणजे ही जी काही झाडं पाहायला मिळत आहेत ती निकृष्ट दर्जाची झालेली होती, ती जुनी झालेली होती आणि ह्याच झाडं जी आहेत त्याची फांद्या अंगावरती पडून काही जण जखमी झाल्याचा देखील प्रकार समोर झाला होता। त्यामुळेच ही झाडं तोडली जात आहेत असं या ठिकाणी कारागृह प्रशासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। मात्र दुसरीकडे पाहिलं तर जी काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी या ठिकाणी झाडांची कत्तल होत असल्याचा आरोप केलाय आणि याबाबत जी काही वाहतूक जी आहे ती झाडांची तोडण्यात आलेली होती त्या वाहतुकीच्या टेम्पोवरती देखील पोलिसांनी कारवाई करत हा जो काही वाहन आहे ते जप्त केलेलं आहे। एकंदरीत जर पाहिलं तर आता यावरती प्रशासन काही कारवाई करते का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।